मम्मी बघा ना, जसं काय मी रोज रोज करतो असं करते की तू कर तू कर तू कर, थोडं पण लक्ष घालत नाही. गेली बाहेर आता. हे बघा ना किती भारी वाटते करायला. असं वाटते ते लग्नात नाही तर ते एक रसम असते ते अंगठी शोधायची, ते काय ह्याच्यामध्ये अंगठी टाकतात आणि त्यानंतर ते हात घालून शोधतात ना, तसं वाटते मला हे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी गेली, भाऊ गेला सकाळी 6:30ला कामाला, पप्पा पण 7ला गेलेत परत चेंबूरला, कारण ते अजून प्रोसेस संपला नाही आहे. ते सगळे पैसे वगैरे भरावे लागतील ना, नवीन गाडी येण्यासाठी, ते सगळं करायला गेलेत पप्पा. तर मी आत्ताच उठलो आहे 8ला. आणि हे बघा इथे ना, काल आम्ही लोकांनी बघा इथे ठेवलं होतं ना, ते चिक्की आहे का केक आहे मला माहीत नाही, ते पप्पाने आणलं होतं उंदरांसाठी. ते इथे ठेवलं होतं आम्ही काल रात्री. तर मग ते ना इथे ठेवलं आज सकाळी, कारण ते रात्रीभर ठेवलं होतं ना तिथे. तर खाल्लं बघा, थोडंफार खाल्लं आहे बघा. थांबा ना, जवळून दाखवतो. ते बघा थोडंफार उंदरांनी खाल्लं आहे ते. आता बघू कुठे जाऊन ते होतं त्यांचं डेथ होते त्यांची, काय माहिती. खाऊन तर गेलेत, कारण हे उंदीर एवढे शातीर आहेत ना की ते खाऊन पण ते लोक मरणार नाहीत असे आहेत ते, माहिती का. खूप त्रास दिला आहे आता. तर फिलहाल तर आत्ताच उठलो आहे, तर आंघोळ करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय मस्तपैकी. आता नाश्ता करू काहीतरी. नाश्त्यामध्ये काय, अरे वा, फोडणीचा भात. मस्त बघा, फोडणीचा भात आहे. आणि त्याच्यानंतर ना थोडीशी भांडी उरलेली आहेत, ती घासून टाकू, कारण मम्मीचं थोडं काम हलकं करू. खाऊन पिऊन झालं आहे, आता हे बघा एवढीशी भांडी ती घासून टाकू, मम्मीला थोडी हेल्प करू, कारण मम्मीची तब्येत खराब होती. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, तर थोडंसं हेल्प केली तर काय जातं नाही का. थोडीशीच भांडी ती घासून टाकतो. झाली भांडी घासून मस्तपैकी, आता टेन्शन नाही. आता ब्लॉगमध्ये दाखवू काय यार, घरी कोणच नाही माझ्या, मी एकटाच आहे. तर फिलहाल तर मम्मी आल्यावरतीच ब्लॉग ओपन करतो, कारण मम्मी कोणच नाही घरी. एक जण पप्पा तरी पाहिजे होते. काल पप्पा होते, आज काल आम्ही कबाड साफ केलं होतं, तर आज काय दाखवायचं. आणि एक जण तरी व्यक्ती पाहिजे घरी, त्याशिवाय नाही तर 4 दिवाळीशी बोलू मी. म्हणून तर फिलहाल तर मम्मी आल्यावरती ब्लॉग ओपन करतो, ठीक आहे. मम्मी पण आली बघा घरी, आणि आम्ही दोघं चाय प्यायला बसलो आता. माझी गोरी चाय, मम्मीची पण. आणि मम्मी पार्ले बिस्किट खाते आणि मी नेहमीसारखं बोरबॉन. मम्मी बघा आता 20 किलो चेंबूरवरून मम्मीने गहू आणले होते, ते साफ करायला बसली आहे बघा. मग 20 किलो आहेत ना? हे 10 किलो, ते 10 किलो. अच्छा, हां, हे 10 किलो. अजून कुठे आहे? पुढे आहे. ठेवलं ते नाही साफ करणार. ते नाही साफ करणार. अच्छा, हे 10 किलोच आहेत फक्त. ते कधी साफ करणार आहे? ते नंतर का, म्हणजे काय नाही याच्यात पण काय नाही. अच्छा अच्छा. मित्रांनो, आता रात्रीचं जेवण आहे ना मी बनवणार आहे, कारण मम्मीची तब्येत खराब आहे. तर मम्मी नाही बनवणार आहे जेवण, मलाच बनवावं लागणार. आणि पप्पा तर अजून आले नाही आहेत. पप्पा काल जेवण पप्पाने बनवलं होतं, मिसळ बनवली होती, मिसळपाव बनवलं होतं, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर. तर पप्पा बोलले की तू जेवण बनव रात्रीचं. ॲक्च्युली सकाळचं आहे, पप्पा बनवून गेले होते, बट ते सकाळचं आहे ना, आणि पप्पा अजून आले नाही आहेत जेवण बनवायला, कारण पप्पा आज गाडी आली, मला वाटतं ऑटो आली आमची नवीन. तर पप्पा तेच गॅरेजमध्ये हे करायला गेलेत, म्हणजे सगळं ते. आता ऑटो आली तर त्याचं पूर्ण छप्पड बिप्पड लावायला लागतं ना पूर्ण ते, कारण ऑटो जेव्हा आपण नवीन घेतो तेव्हा ते उघडीच असते, तर सगळं ते रिपेअरिंग करायचं असतं, ते सगळं लावायचं असतं, ते सगळं असतं. तर पप्पाला लेट होईल मला वाटतं. तर फिलहाल तर सकाळचं जेवण आहे, पण पप्पा येतील थकून, तर पप्पाला ताजं लागेल म्हणून मी आता पिठी बनवते. मम्मी बोलली पिठी बनव, शॉर्टमध्ये बनव, पिठी आणि भात बनव, बस. तर आता तेच बनवते मी. तर फिलहाल तर पिठी बनवायची सामग्री कुठे आहे? मम्मी बघा छोटं मोठं काम करते, जसं की भांडी बिंडी घासायचं, मी जेवण करणार आहे. तर मम्मा पिठी कुठे आहे? तांदूळ काढा.
तर तांदूळ पहिला भात दाखव. पहिला भात घालू. भात दाखव म्हणा. भात दुपारचा बघ, दुपारचं हे आहे. दुपारचा भात एवढा उरलाय मित्रांनो. अच्छा. तर पाव आणशील जाऊन आणि पिठी बनवूया. पाव आणि पिठी खाऊया मग. हा मग भात एवढा तिघांना पुरेल. बस झाला. पाव आणि एक लादी. झालं. सकाळी ताजं बनवायचं. उठ चल. ओके चालेल. खाली हे पिठी माझंच घे. काम हलकं हे झालंय. हे उचल पहिले. याच्यात पिठी याचं पिठा बघ. ह्याच्यामध्ये पिठी आहे. पिठीचं पीठ आहे बघ एका याच्यात. हा हा. पुढं आहे. हे वालं नाही नाही, पिठीचं पीठ हा आहे बघ, हे ना. हा हा. हे ना. ठेव डाळ वली झाली. आतमध्ये ठेव जरा. मम्मी बघा तिकडे छोटं मोठं काम करते, जसं की लसूण बिसून सोलून देते मला. आणि मी बघा एवढं पीठ घेतलंय. पप्पा आणि मम्मीच खाणार आहेत. मी तर ते डाळ खाणार आहे ना दुपारची, म्हणजे सकाळची. चटणी कमी घाल ना. हा, एक चमचा जराशी टाक चटणी. चटणी घालू, सगळं मिक्स करू याच्यात. सगळं मिक्स. त्यात सगळं टाकलंय. पीठमध्ये पाणी टाकलंय, त्यानंतर पहिला हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि हे टाकलं आहे, चटणी टाकली आणि त्यानंतर पाणी टाकलं आहे. आता याला पूर्ण हे कालवायचं आहे. मम्मी बघा ना, जसं काय मी रोज रोज करतो असं करते की तू कर तू कर तू कर. थोडं पण लक्ष घालत नाही. गेली बाहेर आता. बघितलं. आता नंतर काय गडबड झाली ना, नंतर ऐकवणार. फिलहाल तर असं पूर्ण मिक्स करायचं आहे. जास्त पाणी पडलं वाटतं. हे बघा ना किती भारी वाटते करायला. असं वाटते ते लग्नात नाही तर ते एक रसम असते, ते अंगठी शोधायची. ते काय ह्याच्यामध्ये अंगठी टाकतात आणि त्यानंतर ते हात घालून शोधतात ना, तसं वाटते मला हे. हे बघा दुसऱ्या टोपात तेल आणि हे टाकले, लसूण असं ते चेचून टाकले. आता या टोपातलं बेसन पण या टोपात टाकले आणि आता फक्त हलवायचं आहे, कारण हलवलं नाही ना मग ते घट्ट घट्ट होईल म्हणून. ही पण चांगलं जेवण करू शकतो शॉर्टकटमध्ये, पण मम्मीशिवाय नाही होणार काहीच, कारण मम्मी मला सांगायला लागतेच. कारण परफेक्शन लागतं ना, आणि मम्मीला बारीकीने माहिती आहे कसं करतात काय करतात म्हणून. आणि माझी मम्मी गावची आहे तर पिठी आणि हे काय त्याचं नाव बेसन सगळं मम्मीला जमतं. म्हणजे एकदम गावचे पदार्थ पण जमतात मम्मीला सगळं करायला. तर एकदम परफेक्शन लागतंच. आणि मला तर एवढं परफेक्ट येत नाही, तर मी कधीच करतो. बघा मगाशी पाण्यासारखं वाटत होतं, आता जरा घन झाले. बघा घन झालं एकदम हे झालं आहे. हे बघा आता ते पूर्ण घन होईल बघा. हळूहळू हलवत राहिलं ना तर पूर्ण घन होईल. मम्मा बुडबुडे येत आहेत. बुडबुडे येतात, काय करायचं? हा बुडबुडे येते बघ. हे बघ असे. नाही बघ असं बुडबुडे येतात. आता नको हलवू ना. गॅस कमी करू. याला फिलहाल तर झालं हे. आता याला उतरवून ठेवतो आणि माझी डाळ गरम करतो सकाळची. आहे बघा सकाळची जी डाळ आहे. आणि आमच्याकडे परवाची पण डाळ आहे माहिती का, परवाची शेत. हे बघा चांगली राहिली फक्त फ्रीजमुळे. फ्रीजचा एक फायदा आहे भाई. मम्मी बघा इथं फ्रीजचं पाणी काढून झालं आहे. आता फक्त साफ करते बघा ते, कारण खूप दिवसापासून फ्रीजचं पाणी काढलं नव्हतं ना, मागचं पाणी काढावं लागतं, तर काढलं मम्मीने आज. आणि आता ते साफ करून लावेल. फिलहाल डाळ पण गरम झालेली आहे बघा. आता बंद करून टाकू याला. आलं बाई ह्याच्यावरती राहील. हे घासायला टाकू, हे पण घासायला टाकू बस. आणि हे गरम आहे थोडंसं. झालं. आता फक्त पाव आणायचे आणि पप्पा यायची देरी आहे बस. मग खायला जेवायला बसणार. झालं नाही अजून फ्रीजचं हे करून लावते. मम्मीचे इथे वेगळे कष्ट चालू आहेत.
ते ह्याच्याने टेस्टरने लावते, स्क्रू टाईट करते. फिलहाल पप्पा पण आलेत आणि आम्ही बसलोय जेवायला. पाव पण आणलेत बघा. नाही झालं. मम्मी पाव खाऊन झाली सुद्धा. तर फिलहाल मी पण थोडंसं बेसन खातो पावपुरती. नंतर तर माझी डाळ आहे इथे आणि पप्पा बेसन आणि भात खाणार. काय अजून एक पाव दे. खाले ना 2. तुला दोन गाण पकडले. मग नको पप्पा देऊ. आपल्याला तूच खा. ठीक आहे. पप्पाला पण पाव पाहिजे. मग इथं नाही आहे पाव. मला 3 तरी द्या. तुला एवढा घे मी एवढा. पाव जास्त खाऊ नको. लय सुस्त याच्यामुळे मला सुस्ती येते पूर्ण. काय सुस्ती येते. हे घ्या पाव. ठीक आहे तो आता 3च पाव आहेत ते मला. फिलहाल तर जेवण वगैरे झालंय. हातरून पण घातलंय बघा. झोपायची तयारी पण झालेली आहे. आता हे लोक तर झोपतील. मला ब्लॉग एडिटिंगला बसायचंय. फिलहाल तर ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनल होते नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला खूप 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 सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.